काय हे होती काय कुर्ली होती काय काय फसवलं काय हे बघा ह्याच्यात मासे कमी असतात कारण ते जीवड असतात ना बारके सापासारखे तुम्ही आम्ही पानसारडा बोलतो काही लोक जीवड बोलतात तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. खाली 3 आहेत अर्धे तिकडे 2 राहिले आणि दुकानावरची मैफिल आहे बघा ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व. तर अशी संध्याकाळची मैफिल बसते. आता आम्ही त्या आज सडकीवरतीच बसवायचं हां सडकीवरती बसवायचं. आता दुकानावरती थोडी चालू होतील थोडा काळोख पडला एक एक आपापल्या घरी जायला सुरुवात. चला नदीवर जाऊया. मोर दिसतोय मी आतमध्ये जात नाही काही गवत जाम वाढलेलं आहे मला रिस्क नाही घ्यायची संध्याकाळची वेळ आहे कारण हे बघा तुम्हाला मोर दिसत असेल असे 3-4 हे ना मोर आलेत पण आपल्या साईड आहेत. तर तुम्हाला हे फक्त जस्ट दाखवतोय मी झूम करून. आता पूर्ण आम्ही शेती फिरली माझ्या बागेमध्ये गेलो राजू गडशीच्या बागेमध्ये गेलो. इथे आमचे बसलेत पोलीस पाटील संदीप भिंगे आणि भारती साहेब आहेत पठारे साहेब आहेत. एक छोटीशी मैफिल बसते एक बैठक थोडीशी चर्चा इकडची तिकडची आढावा की काय चाललं गावामध्ये शेती कशी चालली आहे वगैरे. मंडळी संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता मी चाललो आहे शेतावर फेरफटाका मारायला. गावी आल्याच्या नंतर मला शेतावर जायला लागतं त्याच्यासाठी आता माझे मित्र आहेत राजू गडसे आहेत बघा आणि भाऊजी पण आलेले आहेत. तर आम्ही सर्व चाललो आहेत बागेमध्ये काजूच्या. तुम्ही नजारा बघू शकता कसं आहे चारही बाजूला डोंगर आहेत बघा. गावीला याचा फीलच वेगळा असतो. हे बघा सूर्य चालला आहे अस्ताला आणि त्याची सावली पडली आहे पूर्ण खालच्या पट्ट्यावरती कारण हा जो पट्टा आहे तो एकदम सकल भागामध्ये आहे. सर्व कापणी वगैरे उरकलेली आहे बघा. चारही साईडला डोंगर आहेत हे बघा असं. आणि हा मध्ये पूर्ण सकल भाग आहे. एक नदीच्या माझं गाव वसलेलं आहे कोण दसूर. तर गावी आल्याच्या नंतर आपली शेती किंवा आपली घरची कामं ही आम्ही नंतर बघतो पण ज्याच्यासाठी आम्ही येतो ना ते काम उरकतो पहिल्यांदा. आणि माझं काम झालेलं आहे. तर आता मी चालू शेतावर कारण मला उद्या दुपारच्या नंतर परतीचा प्रवास करायचा अलिबागसाठी. तर आता मी माझ्या काजूचे झाडे लावलेले आहेत तिकडे चाललो आहे. कशी झाली आहेत काय झाले आहेत हे बघा. लोकांनी उडवी रचून ठेवलीत बघा. हे अलिबाग साईडला अशी उडवी अशी ठेवतात की त्याच्यामध्ये भारे वगैरे असतात आणि नंतर त्याची जोडणी करतात. इकडे मळणी झाल्याच्या नंतर असा जो पेंडा असतो तो ठेवतात हे बघा. तर आता पूर्ण हा जो मळा आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि लोक आपापल्या कामाला निघून गेलेले आहेत. फक्त आता साईडने गवत राहिलेलं आहे पाऱ्याच्या बाजूला किंवा शेताच्या बाहेरील भाग आणि शेतं फक्त मोकळी झालेली आहेत. चला जाऊया शेतावर. हे बघा मंडळी असं शेतावर जायचं ना तर असे डेली असतात आमच्याकडे तुमच्याकडे पण असतील. तुम्ही काय म्हणता सांगा मला. आम्ही ह्याला डेला म्हणतो की ढोरं वगैरे जाऊ नये त्याच्यासाठी डेला म्हणतो. त्याच्यावर उडी मारायची मग कमीत कमी म्हैस किंवा इतर ढोरं जात नाहीत म्हैशी वगैरे जात नाहीत. आता मी आलो आहे पर्यामध्ये. पर्या तुम्हाला दाखव. आता पाणी सुकलेलं आहे काही प्रमाणात काही ठिकाणी पाणी आहे आणि या साईडला पण पाणी आहे. खाली आहे इथे नाही हे सुकलं आहे. तर खाली थोडं डबकी राजू आहे पाणी याच्यात. हां बघा दाखवतो. हे खाली जी डबकी मोठी आहेत ना तिथे आहे पाणी. आणि खेकड्या पकडायचा टाईम नाही आहे रात्री बघू नदीवर जायचं आहे कांड्याला वगैरे टाकायचे आहे. बघ काय हे होती काय कुर्ली होती काय काय फसवलं काय हे बघा. ह्याच्यात मासे कमी असतात कारण ते जीवड असतात ना बारके सापासारखे तुम्ही आम्ही पानसारडा बोलतो काही लोक जीवड बोलतात. तुम्ही काय म्हणता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर असे पाण्यामध्ये मासे एक एक करून संपवतात सर्व. कुर्ले आहेत पण ते कुर्ले आपल्यापेक्षा हुशार आहेत. आता मी काही साधन आणलं नाही ना तर बिल फोडून काढू शकलो असतो. हे बिळ आहेत ना ती खेकड्यांचीच बिळ आहेत. आणि चला जाऊया त्या जरा शेतावर. हा पर्या आहे माझ्या शेताच्या बाजूलाच आणि ह्याच पर्या 1 मिनिटाच्या अंतरावर मोठी नदी आहे मुचकुंदी नदी. तर तिथे मी
मार्चच्या अगोदर फेब्रुवारीमध्ये नदीमध्ये पंप टाकतो आणि त्याचं पाणी माझ्या बागेमध्ये येतं काजूसाठी. तर पहिल्यांदा शेतावर जाऊया. हे बघा इथे हा रस्ता आम्ही लहान होतो जेव्हा गावात आम्ही राहायचे ना, हे बघा असे पायवाटा तर जाम जायला. तर शेतात पोचतोय. इथे भीती पण जाम वाटते काय म्हणते, गवत दोन्ही साईडला आहे आणि कुठे साप बीप बसलं असलं ना ते प्रॉब्लेम होतं. बघा जबरदस्त इकडे बघाल ना, हिरवगार मन प्रसन्न होतं शेतात आल्यावर. हां शॉक मशीन लावायचे. जोपर्यंत काजू धरत नाही ना, काजू धरायला सुरुवात झाले की शॉक मशीनला काय बोलतात राजू, झटका मशीन लावायचे. म्हणजे कसं झटका लागला की असा जोरदार झटका लागतो ना की कोंबड्या कापल्यावर कसं फडफडतं तसं होऊन जातं. तर चला बघूया जरा शेतावर. गवत मी काढलं होतं पण 2 वेळा गवत काढलं. आता गणपतीच्या नंतर मी मशीन मारली. बघा गवत किती वाढलं आहे बघा, जबरदस्त गवत वाढलं आहे. त्याच्यासाठी मला माझ्या मित्राने सांगितलं, जो बागेची देखभाल करतो. तर गवत वाढलं म्हणजे ठीक आहे मी येणार आहे. तर बघूया तेव्हा. हा काय माहिती, हा यावर्षी काय पाऊस मे महिन्यापासून पडतो ना, तर नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकपर्यंत पाऊसच चालू होता. त्याच्यामुळे झालं काय, गवत हे बघा कोकमची झाडं जबरदस्त झालेत. हे बघा हा बघ नाही बघ, हे बघ हा लावलेत मी झाडं, ही चांगली झालीत बघा. हा कोकम मी साईडने लावले आहेत, जबरदस्त झालेत. आणि काजू बघा जबरदस्त झालेत. हे बघा. आणि तुम्हाला सांगतो जवळ मी आतमध्ये जाणार आहे, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. काजूला मोहर पण आला आहे, मला इथून दिसला पण मी जातो आतमध्ये सांगतो. आणि काजू बघितले ना माझं मन प्रसन्न झालं, एकदम जबरदस्त झालेत. जी आता पालवी फुटली आहे ना याला, त्याच्यामुळे छान वाटत आहेत. आणि इथे बघ हे काजू आहेत, पण मी गणपतीला जेव्हा आलो तेव्हा फणस छोटे होते, आता ते जाळीच्या बाहेर पडायला लागले बघा. तर आता मला काहीतरी करावंच लागेल, त्याचं जाळी मोठी करायला लागेल ना. मी चुलत्याच्या कंपाऊंडमधून बघतोय, थोडं आतमध्ये जातोय, थोडं गवत वाढलं आहे. हां वाढ खुंटेल ना, त्याचं काढणार आहे आता. इथे काय हा हे झाड मेलं कसं काय माहिती ना राजू. हे होतो हां, हे कलम कसलं माहिती आहे. हे कलम होतं मला वाटतं केसरचं होतं, केसर आंबा, ते मेलं आहे. आणि फणस माझे खूपच छान झालेत. हे गेल्या वर्षी माकडाने खाल्ले आणि हे आता मला जाळी थोडी वर करायला लागेल. हे बघा जाळीच्या वरती आलेत मस्त एकदम, खूप छान वाटलं मला. कलम पण चांगले आहेत. थोडं आतमध्ये गवत आहे. आणि निगडीचे ज्या काटे लावले होते ना त्या 1-2 ठिकाणी काहीतरी जगलेत, 2-3 ठिकाणी जगलेत ना, त्या काढायला लागतील. आणि हा बघा हे पण फणस मस्त आहे. लांजा तालुक्यामध्ये जाऊन झापडे गाव आहे, तिथे हरिश्चंद्र काय नाव तिचं, देसाई त्यांची हे आहे नर्सरी आहे. त्याचे फणस तिथे फेमस आहेत की संक्रमित बियाणे आहेत. आणि प्रत्येक क्वालिटीचे आहेत, येलो परत ऑरेंज आणि रेड कलरचे पण खास करून आम्ही त्याच्यातले आणले. मी 8 आणलेत फणस आणि इथे लावले आहेत. बघू कसं होईल ते, लावून बघायचं, ट्राय करायची. जेव्हा धरतील तो बघू की काय त्याचं कसं फळ आहे, किती मोठे छोटे. कारण ते सांगताना आपल्याला कुठलेही सांगणार की चांगलेत वगैरे, ती गोष्ट वेगळी आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात ते धरणार तेव्हा वेगळं होतं. कुत्र्यांचं भांडायला लागल्यावरती तुम्हाला मी रातामी दाखवतो, माझी मोठी आहे त्याची. इथे बघा हा खाली ना नाला आहे, म्हणजे आपण आता वरती बघितलं ना तोच आहे ना. हा उंबर पण जरा कट करायचा आहे, कारण ही जी रातांबी आहे ना, हे बघा हे पूर्ण हे कोकमचं झाड आहे. तर त्याच्यावरती ना कुठल्या हळद वेल ना, ती हळद वेल म्हणून आमच्याकडे असते, ती मरत नाही. ती तिला बुधातून काढली तरी त्याला वरती पालवी वगैरे फुटते. आणि हे बाजूला आहे बांबूचं बेट आहे, त्याला आम्ही कणक म्हणतो. तर हे बेटाने ना त्याला कवर केलं आहे. आणि हे सागाची झाड आहेत थोडी, हे पण तिथे पण सागाची झाड आहेत. तर ही थोडी कट वगैरे करून ना त्याला जरा व्यवस्थित करायचं आहे. मेन म्हणजे काय माहिती आहे, आपल्या इथे ना लेबर वगैरे काय भेटत नाही. की आता ही सर्व शेतीची कामं झाली ना की सर्व आंब्यांच्या बागावर आहेत, तर त्यांचे बांधलेले लेबर असतात, ते त्यांच्या त्या ठिकाणी ते जाणार कामाला. त्याच्यामुळं इथे लेबर काम करायचे असेल ना, कोणाला बोलवायचं
तर दुसरीकडून ते लेबर वगैरे आणायला लागतात आणि काम करून घ्यायला लागतं. तर माझं बरंच काम पेंडिंग आहे. तर मी विचार करतो आहे की कधीतरी अलिबागवरून आणून लेबरने काम करून घ्यायचं आहे. तर बागेत जाऊ की नको ते मला कळत नाही, की गवत जबरदस्त आहे. माझ्याकडे गंबूट पण नाहीत, कारण गवतामध्ये साप पण असू शकतात. त्याच्यामुळे रिस्क नाही घेणार मी. पण गवत कटिंग करायचं तर काहीतरी करायला लागणार आहे. ठीक आहे, चला बघूया. तुम्हाला मोहर दाखवतो. ती ना काटेरी नाही. हां त्याची पानं करता आणि चाईट टाकता. मस्त जेव्हा होतं रे. हां कसली झाडं पानं झाडं ते माहिती नाही. काठी हे तो मोर चांगला. मोर दिसतोय. मी आतमध्ये जात नाही, काही गवत जाम वाढलेलं आहे. मला रिस्क नाही घ्यायची. संध्याकाळची वेळ आहे, कारण हे बघा तुम्हाला मोर दिसत असेल. असे 3-4 हे ना मोर आलेत, पण आतल्या साईड आहेत. तर तुम्हाला हे फक्त जस्ट दाखवतोय मी झूम करून. हे यशवंतचे साई आहेत. साप नाही गेले. एकदा शेतावरती आपण आलो ना, तर शेतावरून निघूसं वाटत नाही, फिरत राहावंसं वाटतं. बिब्याची बोंड आठवतात काय? हां, बिब्याची बोंड ना, तिथे सती आणि त्या साईडला तिथे होती. मस्त खायची. आता एक आहे असे आपले मित्र भेटले की पहिल्या जुन्या आठवण येतात. बिब्याची बोंड वगैरे. बिबे तुम्ही काय म्हणता मला नाही माहिती, आम्ही बिब्याची बोंड बोलतो, बिबुआ. तर ते खायची मजा यायची चोरून चोरून, कारण ज्याचे असायचे ते ओरडायचे. आमचे नातेवाईकाचे होते. तर आता चाललो आहे मी घरी. जी गावची पोरं आहेत त्यांचं क्रिकेट चालू झालं आहे, कारण शेती कापून झाली. असं आपण जेव्हा शेतातून जातो ना, तो पायाखाली बघायला लागतं की कांडर पिंडर किंवा विषारी साप असतात ना, ते रस्त्यामध्ये असतात. परत डेला पार करून जायचं आहे आपल्याला. काटे लावून घे. की पोरांची टीम इथे खेळायसाठी जमलेली आहेत. काळवा चालू आहे त्यांचा. आता थोड्या वेळाने जायचं आहे मला नदीवरती. नदी जाऊ ना थोडं, एक राऊंड मारून येऊ नदीवरून. आणि उद्या जंप मारायचे आहे पाण्यामध्ये गारेगार, एक 9-10 वाजता. आणि फ्रेश होऊन अलिबागसाठी मग रवाना व्हायचे दुपारची. तर हा कुठे दाखवले मग अशी कसे असतात आपल्याकडे. आणि यावर्षी शेतीचं जास्त नुकसान नाही झालं आहे, पण पाऊस होता त्याच्यामुळं ज्यांची पिकं हळवी होती, म्हणजे लवकर पिकणारी, त्यांचं मात्र नक्कीच नुकसान झालं आहे. आणि आमच्याकडे कसं वरकस जमीन असते, म्हणजे टप्प्याटप्प्याने उंचावरती असते. तुम्हाला म्हणते बघता हे बघा, असे बांधाबांधीवरती, म्हणजे असे तळ नसतो की पाणी साचून राहील असं नसतं. पाणी साचत नाही, पाणी पाऱ्यामध्ये नाल्यामध्ये निघून जातं. हे पोरांची टीम आहे, काय करतात माहिती नाही. मंडळी आता माझ्याच बागेतून आलो आहे आणि माझ्या मित्राची बाग आहे. आता जे माझ्या बरोबर आहेत राजू घरशी भाऊजी पण आहेत. आणि आता त्यांच्या बागेत जायला माळ्यातच फिरतो आहे आता मी संध्याकाळी. आता त्याच्या इथे त्यांनी नारळी पण लावलेल्या आहेत, त्या पण आपल्याला बघायच्या आहेत. आणि काजू नाहीत ना तुझ्याकडे? फणस आहेत ना राजू? फणस आहेत त्याच्याकडे, काजू नाही आहेत. काजू दुसऱ्या जागी लावलेत त्याने. आणि इथे नारळी लावलेत बघा. आणखी काय काय लावलं बघू आपण. कारण काय माहिती आहे, मला ह्याच्यामध्ये आवड आहे, शेतीच्यामध्ये आणि झाडे लावण्यामध्ये मला खूप आवड आहे. कारण मी झाडं कधी जास्त तोडत नाही. जर फांद्या वगैरे तोडायच्या असल्या तर ठीक आहे, पण मुद्दातून मी काढत नाही कधी. कारण झाड आपण लावतो तेव्हा त्याला वाढायला खूप मेहनत लागते आणि भरपूर टाईम जातो. तोडायला काय 1 मिनटात आपण तोडतो त्याला. तर त्याने माझी झाडे आता बघायला तो आला होता. तर त्याने त्याच्या शेतामध्ये काय केलं बघितलं होतं मी मेमध्ये, पण गणपतीला पण मी गेलो होतो. ते पण एका मागच्या व्हिडिओमध्ये आहेत ते झाडं. तर आता बघू काय झाले, कारण पावसानंतर गवत पण भरपूर वाढलं आहे. आता जस्ट माझ्या मित्राला फोन केला की गवत मारायचं आहे ग्रास कटरने. तर तो बोला डिसेंबरमध्ये मारणार, कारण बागेत जाणार कसं गंबूट पण नाही आणि साप वगैरे असण्याची भरपूर भीती असते. तर जाऊया राजूच्या बागेमध्ये. गाय आहे आतमध्ये. राजू गाय बाहेर आहे, ही बाहेर आहेत. कोणाची ती? पलीकडची आहेत. पलीकडची आपल्या मळ्यात काय करतात मग?
असं केलं की पाळतात जनावर आहे ते खाण्यासाठी. नदीच्या पलीकडून सुद्धा इकडे येतात. आता पलीकडे माणूस जाऊ शकत नाही अजून. कमरवर पाणी की ढोपरभर आहे? ढोपरभर आहे ना, म्हणजे माणूस जाऊ शकतो पलीकडे. पाऊस लेट गेला त्याच्यामुळे अजून नदीचं पाणी आहे ना कमी नाही झालं की आपण तिकडे जाऊ शकू. तर काही लोक जातात काम असेल तर. थोडा गेट बंद करून घेऊन ते ढोरं येतील इकडे. हे बघा हे ट्रॅक्टर पण तर नाही ट्रॅक्टर. आणि कुत्रा कोणाचा आहे? जाऊ दे, राखण करतो ना तू शेताची. हां कुठे शेंगदाणे? शेंगदाणे झाले होते? काय बोलतो? गेल्या वर्षी मला दाखवायचे ते होते. किती आले शेंगदाणे? 2-3 किलो. मंडळी बघा, आणि ते शेंगदाण्याची झाडे लावली होती. म्हणजे कशी लावतो मला पण नाही माहिती, कारण मी कधी लावले पण नाही अजून. हे बघा ट्राय मारली होती पण 2-3 किलो झाले बोलला तो. काढले आता जास्त त्याने. आणि तिळाची तीळ असतात ना, काळे तीळ, त्या ती झाडं आहेत. राजू तिळाची झाड आहेत ना? तीळ आहेत ना? माहिती हे पहिल्यांदा भरपूर तीळ वगैरे करायचे बघा. आता हे झालं गवत किचाट. आणि ह्या नारली आहेत बघा. नारली किती आहेत तुझ्या? 8-9 असते ना. हे बघा एक रांगेमध्ये जवळजवळ 20 फुटाचं अंतर आहे. हां हे 20 फूट आहे ना. नारली 20 फुटाच्या अंतराने लावलं आहे. हे बघा प्रत्येक. पण आता जस्ट पाऊस गेला आहे त्याच्यामुळे काय झालं आहे, हे गवत वगैरे आता कापणी बाकी आहे यांची. आणि मला फणस दिसला आहे, कारण झाड असं हे झालं दिसलं ना, त्याला पालवी आलेली का जाम मजा येते बघायला. हां हे आपण माझ्या फणसापेक्षा ह्याचे फणस जबरदस्त झाले आहेत. कारण माझे फणस काय झालं की मी तुम्हाला बोललो मग असे की ढोराने खाल्ले होते. तर ते आता वाढत आहेत, थोडी प्रगती होते त्यांच्यामध्ये. हे बघा हां हे समोर हे बघा, हा फणस किती उंच आहे, जवळजवळ 6 फूट आहे. आणि माझे 3 फूट आहेत ना, माझे 3 फुटापर्यंत आहेत. हे बघा या साईडला पण फणस. हा इथं पण फणस मेला वाटतो बहुतेक, पण 3 फणस चांगले आहेत त्याचे. हा इथे एक आहे आणि एक समोरच इथे आहे. इथे आमचे दिगंबर. हो दिगंबर साहेब, पळतो कशाला? कोयता बिता आकडी काढून कुठे ठेवतो आकडी? बघा सर्व लोक शेतावर आहेत. दिगंबर आहेत आमचे वाडीतले आहेत आणि शेतकरी आहेत. आणि आपले ग्रामस्थ आमचे सीताराम पड्यार साहेब आहेत. आणि त्यांची बाग आहे मोठी. दादा काय काय नारळच आहेत ना सर्व? हां नारळी पण नाही, गवत भरपूर आहे, भीती वाटी जायला. नंतर बघू काहीतरी. हे झोडलेलं कोणाचं आहे? हे उट्या कोणाचे आहे? तुझे आहेत? भारीत रे. हे बघा जोड्यांतर असे उडवे करून ठेवतात मस्त एकदम पद्धतशीर. आणि कागद वगैरे खाली काय टाकत नाही, सारवून वगैरे पूर्ण असं खळं तयार करतात. आणि हा मेन टावर आहे आपल्या पड्यार साहेबांचा मेन. हे बघा किती पाऊस होते काय होते, लांबून इथे मस्त मार्किंग आहे, लांबून बघायचं आहे दिसतो. हा काय डुबत नाही पावसाने, पण याला पाणी लागतं. अर्धा पाण्याखाली असतो जवळजवळ. हा राजू 5 फूट तरी असेल ना पाण्याखाली? 5 फूट तरी हा टावर पाण्याखाली असतो. जर कोण डुबला तिथे यायचं, वरती जायला शिडी बिडी आहे वरती. वाहत आले तर. आता कमी, पहिल्यांदा लोक वाहत यायचे, ढोरं वाहत यायची, नांगर वाहत यायचे असं. हां तुम्हाला लांबून टावर. हां नांगरच्या नांगर यायचे. हा बघा पूर्ण टावर आहे मस्त. आणि आता तुम्ही सीन बघा एकदम. सूर्य अस्ताला गेला आहे, सूर्यास्त झाला आहे. आणि असा सीन जबरदस्त. चारही बाजूला डोंगर आहे आणि मध्ये गाव आहे माझं. हिरवळच हिरवळ आहे. असं वाटतं की आपण फिरतच राहावं. तर चाललेत सर्व घरी. आपण पण जाऊया, नदीवर जायचं आहे मासे पकडायसाठी. राजू कांदा टाकायची काय नदीवर? टाकायचे, पण अजून एक जण येतो त्याची आम्ही वाट बघतोय. तो आला की नदीवर जाऊ. थोडा काळ पडायला पाहिजे. गेलो नाही आता आल्यापासून, कारण सकाळपासून कामामध्येच होतो. बघू आता जातो. चला आता पूर्ण आम्ही शेती फिरली. माझ्या बागेमध्ये गेलो, राजू गडशीच्या बागेमध्ये गेलो. इथे आमचे बसलेत पोलीस पाटील संदीप भिंगे आणि भारती साहेब आहेत, पड्यार साहेब आहेत. एक छोटीशी मैफिल बसते, एक बैठक.
थोडीशी चर्चा इकडची तिकडची आढावा की काय चाललं आहे गावामध्ये, शेती कशी चालली आहे वगैरे. शेतीच्या मार्फत आपल्याला सरकारकडून काय म्हणजे आपण जी झाडे लावतो तर ती कशी सातबाऱ्यावरती पीक पाणी त्या आधारे ती त्याच्यामध्ये नोंद कशी करायची त्याच्याविषयी पण मी त्यांना पोलीस पाटलांना विचारलं आता. तर असे काही ना काही थोड्या माहिती आपण काढायच्या असतात. सरकार दरबारी भरपूर योजना असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात. तर अशा माहिती करून घ्यायची असतात. तरी छोटीशी बैठक आहे. खाली 3 आहेत, अर्धे तिकडे 2 राहिले आणि दुकानावरची मैफिल आहे बघा. ज्येष्ठ मंडळी आहेत सर्व. तर अशी संध्याकाळची मैफिल बसते. आता आम्ही त्या आज सडकीवरतीच बसवायचं नाही. हां सडकीवरती बसवायचं. आता दुकानावरती थोडी चालू होतील, थोडा काळोख पडला एक एक आपापल्या घरी जायला सुरुवात. चला नदीवर जाऊया. तर मंडळी हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.